Okay, hello. This is what I don't know. Something very strange. Well, आज आपण बायनरी कोडला रिकन्स्ट्रक्ट करत आहे, रिडिझाईन करत आहे. स्क्रिप्ट जोपर्यंत कन्फर्म नाही होईल तोपर्यंत मूवी आली काय, जोपर्यंत ते फायनल नाही होणार तोपर्यंत तो स्क्रिप्ट तरी चेंजेबलच आहे, पण स्टोरी ॲज इट रिमेन्स सेम. त्याच्यामधले जे ॲक्शन सिक्वेन्स माइट बी चेंज. तर चेंज याच्यासाठी का अजून पण खतरनाक, एकदम भयानक ॲक्शन सिक्वेन्स माझ्या माइंडमध्ये येऊन राहिले. वेल, 1 तारखेला एज ऑफ अल्ट्रॉन हे होत आहे, रिलीज होऊन राहिला आहे. आणि त्या फिल्ममध्ये जे ॲनिमेशन्स यूज केले गेले आहे, दॅट्स वन ऑफ दी ग्रेटेस्ट अँड परफेक्ट ॲनिमेशन एव्हर. आजची तारीख आहे 14 एप्रिल. आज रॅली निघणार आहे, तर त्यामुळे आर्टिफॅक्ट एपिसोड मी शूट करावं, करून टाकू शूट. रात्री का माहिती होता त्रास वगैरे आला तर माइट बी आज आर्टिफॅक्ट एपिसोड बनवून घेऊ. बट आर्टिफॅक्ट एपिसोड नेहमी संध्याकाळी बनवायचा, संध्याकाळीच बनवतेस, म्हणजे पुन्हा दिवस खतम झाल्यावरच. पण कधी कधी मला आळस दे, त्यामुळे तो कधी कधी बनत नाही. बट आज असं काही होणार नाही आणि आज बनणार, ह्याव बनणार. सो व्हॉट इज दिस अबाउट? तर हे काय, आर्टिफॅक्ट एपिसोड तर बिलकुल नाही. आपण डिझाईन रिकन्स्ट्रक्ट करत आहे ना, त्यामुळे रिकन्स्ट्रक्ट याने काही असं हे वेगळं नाही केलं आहे बेटा, सारखंच आहे, फक्त ॲक्शन सिक्वेन्स थोडीशी चेंज केलं आहे. इट्स वन ऑफ दी ग्रेटेस्ट फंक्शनॅलिटी अँड मोर व्हायलन्स. More and more violence, and 3D effect is really best in this movie. That's why it's binary cool. काही नाही, मग त्रास होऊन राहिला, काही नाही, मला काही सांगायचं नाही, काही नाही, फक्त बडबड करायची होती त्यामुळे आलो बस. आर्टिफॅक्ट एपिसोड नाही, बडबड, खुद से बातें करना. कधी कधी हे चांगलं पण असते, म्हणजे स्वतःसोबत बोलणं. सो कशाबद्दल बोलू मी? फिल्म बद्दल बोलायचं नाही यार मला. दुसरं कशाबद्दल बोलू? आजचा दिवस खूप माहोल आहे बाहेर. आतमध्ये घरात खूप बेकार वाटते, बट बाहेर इट्स वन ऑफ द ग्रेट. मस्त हवा जोरजोर सुरू आहे, मस्त ऊन लागत आहे जणांपैकी. आणि काही नाही, एक प्रॉब्लेम आले का, प्रॉब्लेम नाही सांगतो. ताईचं लग्न जानेवारी महिन्यात आहे 2016 मध्ये, आणि मला तर आता निघायचं आहे, तर त्यामुळे मला आताच निघावं लागेल. मला फोन लावा लागेल मामाजीला पेपर झाल्यावर. तिथे मुंबईला गेलो, महिनाभरात भेट बस ॲज अ मंथ पुन्हा लागून जातो. फिल्म तर बन्नी बॉस, म्हणजे एक प्रकारे इन्स्टिंक्ट मागं लागली आहे का, जस्ट टू हे फिल्म बनव. एक बहुत ही मोठा लागला. माहित नाही झाला, जेव्हा मी ते ट्रान्सचे ऑडिओ ऐकतो ना, या वन ऑफ दी ग्रेटेस्ट ऑडिओ आय एव्हर हर्ड.
ब्राईट दिसून राहिलं, एकदम गोऱ्या गोऱ्या चिकना चाकना स्ट्रेट लाईट एकदम सरळ पडत आहे माझ्या ह्याला, त्यामुळे दॅट्स वाय व्हाईट बिकम्स इट्स रिअली व्हाईटिश दिसून राहिलाय, क्लिअरली सीन ऑन दॅट. वेल मी आता कोणत्या जेल वेल मध्ये तर नाही, मी वरती आलो आहे. माझी जागा या हिताची या डब्याने घेतली. डब्बा साला खूप मोठा डब्बा. हो थंडी आहे मस्त, चांगली आहे, मस्त वारा सुरू आहे. आज तो बेटा नाचेंगे 14 एप्रिल को. माहित नाही जाऊ का नाही करून न राहिलो. मॅनेजमेंटचा अभ्यास म्हणून केला ना बेटा. 4था 5वा झाला, 6वा सुरू आहे. मला तुझा 3रा तर पहिलेच करून होते. एक वेळा वाचून घेणं ठीक आहे. 9 वाजता 5-6 वाजता नाही, 9 वाजता निघेल. 9-8:30 वाजता. तोपर्यंत वगैरे मी घरीच थांबतो. जेवढं वाचून तेवढं वाचलो बस. त्याला वाचूनही तर नाही म्हणून आलो मी, त्याला फालतू टाइमपास म्हणलो दिवसभर, काहीच नाही. मॅनेजमेंटचे नियर अबाउट 7 दिवसभरातून 8-9 क्वेश्चन वाचलेच मी, असतं काय नाही. आणि मला तुला वाटते का मी FOE साठी नाईट काढली, काय माहिती यार. एक प्रकारची अशी फिलिंगच नाही येत आज अभ्यास करायचा आहे किंवा समोर पेपर आहे ते जसं होते ना, त्या पेपर समोर राहते तेव्हा एवढी क्युरिओसिटी का वाचू का नाही, तसं कधी येतच नाही माझ्या डोक्यात. बस एक रेग्युलर वाटते पूर्ण, बस फक्त रेग्युलर. म्हणजे रेग्युलर मध्ये जसा अभ्यास करतो बस तसा पेपर सुद्धा काय असो. त्यामुळे माझी फील्ड नाही यार एज्युकेशन लाईफ. 7 मिनिट झाले बेटा. So can we get, of course, this is the badbad, not a badbad. This is the kind of, sort of, kind of, sort of. टाइम भेटला यालाच आर्टिफॅक्ट बनवून टाकतो यार. पण संध्याकाळी जेव्हा मजा करून येतो बेटा, पूर्ण दिवसाची मजा संध्याकाळीच असते. संध्याकाळी नंतरच आर्टिफॅक्ट बनवतो, ते मी बनवून नाही राहिलो. पण एनी हाऊ मी बनवीनच. क्विट.